सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणूक आज मतमोजणी झाली। यामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील वर्चस्वाला मोठा धक्का बसला। या ठिकाणी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्ष बनले। शहर विकास आघाडीचे नेतृत्व खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे आमदार मालवण यांनी केले होते आणि ही निवडणूक अतितटीची होती। खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे हे कणकवलीत ठाण मांडून बसले होते असे खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले होते। त्यामुळे कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयानंतर कणकवलीत मोठा जल्लोष झाला। पालकमंत्री नितेश राणे आणि पराभूत झालेले नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कारकिर्दीला जोरदार कणकवलीतील शहरवासियांनी धक्का दिल्याचे बोलले जात आहे। मालवण नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी जोरदार मुसंडी मारली होती आणि त्या ठिकाणी निलेश राणे यांना यश आलं। त्यांचे नगराध्यक्ष सह 10 नगरसेवक निवडून आले। वेंगुर्ल्यामध्ये भाजपने वर्चस्व सिद्ध केले। दुसऱ्यांदा राजन गिरप नगराध्यक्ष झाले आणि भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले। या ठिकाणी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का बसला। सावंतवाडीमध्ये राजा विरुद्ध प्रजा अशी निवडणूक झाली। या ठिकाणी सावंतवाडी संस्थानच्या युवराजनी भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ सरदाराजे भोसले ह्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या। तर शिंदे शिवसेनेचे 7 नगरसेवक विजयी झाले। या ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला। नगराध्यक्षासह भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी भगवाच गुलाल उधळला जाणार असल्याचे वक्तव्य केले होते। मात्र कणकवलीमध्ये भगवा गुलाल उधळायला लोकांनी दिला नाही। सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगर परिषद मात्र महायुतीच्या ताब्यात आली आहे। या ठिकाणी 2 भाजपचे नगराध्यक्ष, 1 शिवसेना शिंदे गटाचा, तर कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत।